brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बोला राहुल साहेब, रोहित पवारांचा आत्ताच एक फाईल किंवा इलेक्शन नंतर त्याची प्रतिक्रिया आली आहे जिल्हा परिषद निवडणुकीत. ते असं म्हणतात की 10 फेब्रुवारीला ते काही प्रेझेंटेशन देणार आहेत अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भात. काही शंका संशय जे काय आहे ते प्रेझेंटेशन करणार आहेत आणि 12 तारखेला ते आणखी एक पत्रकार परिषद घेत आहेत ज्यात अजित पवारांची विलिनीकरणामागची नेमकी भूमिका काय होती हे ते सविस्तर सांगणार. मग ऐका ना, रोहित पवार हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवारांच्या पक्षाचे. रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत, पवार कुटुंबाचे घटक आहेत. त्याच्यामुळे विलिनीकरण, अजित पवारांचा अपघात याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं बोलणं हे अधिक विश्वासार्ह असेल. म्हणून ते जे काय बोलतात ते तुम्ही ऐका, मी ऐकते. ते पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या मृत्यूविषयी आणखी दाट संशय उपस्थित केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा संशय असा आहे की अजितदादांच्या विमानात काही कोणी बॉम्ब ठेवला होता का, कारण जेव्हा ते विमान आकाशात होतं आणि लँडिंगच्या वेळेस स्फोट झाला आणि क्रॅश झाल्यानंतरही अधिक स्फोट होत. मला शंका येते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांच्या निकटवर्ती अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केल्या. छगन भुजबळ यांनाही संशय येतो आहे. आता रोहित पवार जे त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहेत प्रमुख, त्यांना संशय येतो आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय व्यक्त केला आणि हा संशय येत असताना त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, आपण वाचलं असेल, मृत्यूचं राजकारण म्हणजे राजकारण दम देऊन सांगतायत याद राखा, अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण करा तर याद राखा. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशा करता धमकावताय? तुम्ही कशा करता धमकावताय? त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्र परिवाराला, त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय? महाराष्ट्राला वेदना झाली अजितदादाच्या जाण्यानं. लोक शोकमग्न आहेत. आज लोकांना दुःख आहे, लोकांचा विश्वास बसत नाही असं काही घडू शकेल. आणि जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा नक्कीच विविध कंगोरी त्यातून निर्माण होतात. पण राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात राजकारण कोण राजकारण करतंय, राजकारण कोण करताय आम्हाला सांगा. जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये बसतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता वगैरे हा संशय येतो. ते राजकारण नाही हा. तेव्हा तुमचे ओम बिर्ला आणि भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याचा प्रयत्न करत शक्यता होती असा संशय व्यक्त करतात. जिवंत आहेत, प्रधानमंत्री व्यवस्थित आहेत, तरी तुम्हाला संशय येतो. मग एक माणूस आमचा महत्वाचा मृत्यू पावला अपघातात, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? का तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय. हे जे रोहित पवार असतील, इतर काही असतील, त्यांच्या मनात शंका बहुधा यासाठी असतील की वारंवार म्हणतात ते राजकारण करू नका. जर नरेंद्र मोदींच्या संदर्भात राजकारण होत आहे काही नसताना की त्यांना मारण्याचा कट होता, काहीतरी वेगळं करण्याचा कट होता, हे चालतं का? आणि अजित पवारांसारखा माणसाचा अपघाती संशयास्पद मृत्यू झाला त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही का मुस्कटदाबी आहे?